सुरुवातीला त्याला असं ब्रह्मा विष्णू महेश दिसले किंवा दिव्य दिव्य ऋषी दिसले, काही सर्प दिसले. हळूहळू आपण जे काही पाहतोय ते काहीतरी भयंकर असं त्याला वाटायला लागलं, पण आपणच मागणी केली होती त्यामुळे अजून काय आहे अजून काय आहे असं कदाचित त्याला वाटलं असेल. आणि सगळ्या बाजूनी अशी वेगवेगळी भगवंताची अनंत रूपं, अनंत हात, अनंत तोंड, अनंत उदरं अशी काही भयानक दिसायला लागली की आता मात्र आपण आज जी काही भगवंताला जे पाहिलं अर्जुनाने, त्यावेळी अर्जुनच घाबरलाय कसा ते पाहणार. पण विश्वरूप म्हणजे नेमकं काय असेल ही सामान्य आम्हाला पण कल्पना यावी अशासाठी गीतेवरती निरनिराळ्या मंडळींनी आपल्यापर्यंत या सगळ्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे ना, त्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. असं आपल्या लक्षात आलं की अर्जुन जे काही बघतो आहे, मग अर्जुनाच्या असं लक्षात आलं की भगवंताचं आत्ता मी म्हटलं तसं सगुण जे रूप होतं, शंखचक्र गदा हातात होत्या, मुगुट धारण केलेला होता आणि असं जे सगुण रूप होतं, पण तेही एकदम प्रचंड तेजस्वी दिसायला लागलं. जसं अग्नी सूर्य ह्यांचं जसं तेज असतं तसं परब्रह्म परमात्म्याचं हे स्वरूप अत्यंत तेजस्वी असं त्याला दिसायला लागलं. आणि मग तो परमात्मा जगाचा आधार आहे, धर्मरक्षक आहे किंवा अगदी सनातन असा परमपुरुष आहे असं त्याचं रूप तो सगळं स्वीकारायला लागला होता खरं म्हणजे. आणि ते पाहता पाहता इतकं सामर्थ्यवान तेजस्वी भगवंताचं रूप, त्याचे नेत्र कसे तर चंद्र आणि सूर्यासारखे, म्हणजे एकीकडे बघावं तर अत्यंत सूर्यासारखं तेजस्वी उष्णता प्रकाश देणारं, पण त्याच वेळेला दुसऱ्या डोळ्यांनी मात्र शीतलता देणारं असं चंद्र आणि सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, किंवा अग्नीसारखं किंवा असं त्याचं लाल दिसणारं असं मुख त्याला अर्जुनाला दिसलं. आणि ते पाहताना तो म्हणाला जणू काही आम्ही सगळे तप्त होतोय असं वाटायला लागलं, इतकी उष्णता त्या लाल असणाऱ्या मुखातून दिसायला लागले. असं सगळं 15व्या श्लोकापासूनचं वर्णन आपण गेल्या वेळेला ऐकलं. आज आपण सुरुवात करणार आहोत 20व्या श्लोकाला. याच्यात पण आणखीन विश्वरूपामध्ये अर्जुनाला काय काय दिसतं आहे ते अर्जुन सांगणार आहे. श्लोक आहे, द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. अर्जुन वर्णन करतोय, म्हणतोय द्यावा पृथिव्यो, अगदी पृथ्वी आणि आकाश यांच्यामधला सगळा जो काही भाग आहे आणि सगळ्या दिशा म्हणजे जिकडे पाहू तिकडे आपल्या भोवताली सगळीकडे त्वया एकेन व्याप्तः, तुझं काय आहे तू सगळीकडे एकटाच व्याप्त झालेला आहे, पाहू तिकडे तूच असं दिसतं. अगदी पृथ्वीपासून आकाशापर्यंत सगळ्या दिशांना द्यावा पृथ्वीयोजनंतरवी आणि सर्वाः दिशा त्वया एकेन व्याप्तः, तूच सगळं व्यापून टाकलं आहेस, जिकडे बघावं तिकडे तूच दिसतोयस. बरं तू दिसतोयस तो ठीक आहे, तो सगुण रूपात दिसलं असतं तर ठीक आहे. आपल्याकडे असतं ना की आपण एखाद्या फ्रेममध्ये आपल्या नातवाचे वेगळे 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 गोड गोड छान छान पोजेसमधले फोटो लावतो आणि ते सगळे आनंददायी असतात. कुठलंही रूप पहा आनंद देणार आहे, असं असतं तर गोष्ट वेगळी आहे. पुढे म्हणतोय अद्भुतम उग्रम रूपम दृष्ट्वा, सगळीकडे तू दिसतोयस पण ते असं गोड रूप नाही आहे, उग्र अतिभयंकर अद्भुत असं आश्चर्य वाटणारं रूप तुझं दिसतं आहे. इथे गडबड आहे. सगळीकडे छान छान भगवंत दिसला असता तर काही प्रश्न नव्हता, पण असं नाही दिसत. आणि म्हणून त्रयम लोक, तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू पाहताय, तिन्ही लोक त्रैलोक्य सगळं प्रव्यथितम भयभीत झालेलं आहे, असं प्रचंड घाबरलेलं आहे असं अर्जुन सगळ्यांच्या वतीनं जणू काही सांगतो आहे. या 20व्या श्लोकामध्ये भगवंताचं हे उग्र रूप आणि सगळ्या दिशांना पृथ्वीपासून आकाशापर्यंत जिकडे तिकडे असं तुझं अद्भुत उग्र भयानक असं रूप दिसतं आहे, म्हणून सगळं त्रैलोक्य भयभीत झालेलं आहे. आता याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्रैलोक्य म्हटलं आहे आणि सगळीकडे तूच दिसतो आहेस म्हणजे स्वर्ग पाताळ पृथ्वी दशदिशा सगळ्या अंतरिक्ष जिकडे पाहावं तिकडं काय दिसतं आहे तर हे विश्वरूपानं तू व्यापलेलं आहे, तुझ्या तू व्यापून टाकलेलं आहे. सगळं जे विश्व आहे ते तुझ्या रूपानं व्यापलेलं आहे. आता हे सगळं आत्तापर्यंत अर्जुन कौतुकानं पाहतो आहे, कारण हे पाहावं हे पाहायला मिळावं अशी अर्जुनाचीच इच्छा होती. पण आकाशासहित
असं तुझं जे भयानक रूप सगळीकडे सगळ्या दिशानं दिसतं आहे आणि जिकडे तिकडे जणू बुडतं आहे सगळं. आपण असं कल्पना करू शकतो की समजा आपण एकदम सगळीकडून पाण्याच्या लाटा आल्या आहेत तर काय घडेल, तसं जिकडे तिकडे बघावं तिकडून तोच दिसतो आहे आणि म्हणून सगळं काही बुडतं आहे असं मला वाटतं आहे. असं हे विस्मयकारक आश्चर्यकारक आणि मग ते पाहवत नाही आहे. मला माझं जाऊ देच, तुझं हे जे सगळं भव्य रूप आहे कल्पना करता न येणार आहे, सहन न होणार आहे आणि या तुझ्या दर्शनानं खरं म्हणजे आनंद मिळवावा सुख मिळावं ह्याच्याऐवजी भीतीच वाटते आहे. सगळं अद्भुतच आहे. स्वतःचं नाही आत्ता वर्णन करे, तो पुढल्या श्लोकामध्ये सांगणार आहे. मी पण घाबरलो आहे. आत्ता तो म्हणतो त्रैलोक्य, तिन्ही लोक घाबरलेले आहेत आणि असं भगवंताचं ते दर्शन आहे. खरं तर ना भगवंताच्या दर्शनाला भय का वाटावं, त्याचं चांगलं आनंददायी सुखदायी भगवंत दिसतं. आपण मंदिरात गेलो आणि छान देवी देवाची पूजा झालेली आहे तर कसं प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं. त्यामुळे सगळीकडे जर तो भगवंत आहे तर तो असा भगवंत आनंद देणारा दिसायला हवा होता, त्याच्या दर्शनाने आनंदच वाटायला हवा होता. पण आत्ता अर्जुन असं म्हणतो आहे की या तुझ्या विश्वरूप दर्शनानं आनंद होईल असं काही मला वाटत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, अर्जुनाचं आता काय झालं आहे, इकडे आड तिकडे विहीर असं म्हणतो आहे. म्हणजे भगवंताचं विश्वरूप पाहणं म्हणजे जणू काही समजा आपण असा विचार केला की ते पाहताना त्याला जे काही असं भयानक दिसतं आहे, त्यामुळे एखादा अग्नीमध्ये होरपळलेला माणूस आपला तो अग्नीचा दाह शांत करायला समुद्राकडे गेला आणि त्या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्यांचं त्याला भय वाटलं तर त्याचं जसं होईल की आता आगीचा हे करू, ते सहन करू दाह, की या पाण्यामध्ये माझं त्या लाटांमध्ये काय होईल याचं भय बाळगो, अशी अर्जुनाची दोन्हीकडे परिस्थिती झाली. विश्वरूप तर बघायचंच होतं आणि म्हणून स्वतःच मागणी केली आहे आणि आता जे दिसतं आहे त्यांनी मात्र अगदी भयभीत व्हायला होत आहे. सगळ्या दिशांमध्ये भगवंताच्या रूपाने जे काही दिसतं आहे तो म्हणतो आहे की मीच सगळीकडे आहे आणि दृश्य जगातलं जे विश्व दिसतं, जे नाव आहे रूप आहे असं जे काही दिसतं आहे तिथं सगळीकडे भगवंतच दिसतो आहे. या विश्वरूपामध्ये हे सगळं वावरणाऱ्या गोष्टी आहेत ते तो पाहतो आहे. कोणी आत जात आहे, कोणी बाहेर जात आहे, कोणी प्रार्थना करत आहे, कोणी कुठे जातो आहे, कोणी काय करतो आहे, काही त्याला कळतच नाही आहे त्या अर्जुनाला काय चाललेलं आहे. आणि म्हणून या अर्जुनाने या श्लोकामध्ये भगवंताला खरं तर मोठ्या आदराने महात्मन म्हटलं आहे. या श्लोकामध्ये भगवंताला म्हणतात तू महात्मा आहेस बाबा, काय तू करशील याचा काय भरोसा नाही आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे ते वर्णन करतो आहे सगळ्या दिशा आकाशापासून पृथ्वीपर्यंत व्यापून राहणं म्हणजे नेमकं काय आहे त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. भगवंतानी साऱ्या दिशा व्यापल्या आहेत असं अर्जुन म्हणतो आहे. म्हणजे काय आहे की व्यापणं जे म्हणतो ना त्या व्यापणाचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. उदाहरण असं देतात की अग्नी लोखंडाला व्यापतो. म्हणजे काय होतं, समजा एखादा लोखंडाचा तुकडा आपण अग्नीत टाकला तर काय करतो, तो अग्नी त्या लोखंडात प्रवेश करतो. खरं तर असं आहे, तो लोखंडाचा तुकडा म्हणजे अग्नीत टाकल्यामुळे तो अंतर्बाह्य तपतो, तो लाल होऊन जातो. आपण म्हणजे कल्पना करू शकतो की अग्नीमध्ये टाकलेला लोखंडाचा तुकडा आहे, त्याला आपल्याला जो हवा तो आकार द्यायचा असेल तर तो अग्नीत टाकावा लागतो आणि मग तो लोखंडाचा तुकडा अंतर्बाह्य अग्नी त्या लोखंडाच्या तुकड्यात प्रवेश करतो. म्हणजे अग्नी आणि लोखंड दोघंही एकमेकांचं म्हटलं तर गुणधर्म स्वीकारतात. या अग्नीचं जे तप्तत्व आहे ते लोखंड स्वीकारतो. अग्नीला खरा आकार नाही आहे पण अग्नी लोखंडाचा आकार स्वीकारतो आणि त्यामुळे अग्नीचे आणि लोखंडाचे जे गुणधर्म आहेत ते एकमेक स्वीकारतात. सहज आपल्या लक्षात येईल. म्हणजे मग तो जो आकार आहे लोखंडाचा तुकड्याचा जो आकार आहे त्याला आपल्याला जो काही आकार द्यायचा आहे तो देता येतो कारण अग्नीने त्याच्यात प्रवेश केलेला असतो. याला व्याप्त करणं म्हणतात. अग्नीनं लोखंड व्याप्त केलेलं आहे असं जे आपण म्हणतो. लोखंडाचा जो काही मूळ रंग आहे तो मूळ रंग राहत नाही, तो लाल तप्त होऊन जातो गोळा. किंवा आत्ता म्हटलं तसं की अग्नीला आकार नसतो पण अग्नीला आकार प्राप्त होतो, लोखंडाचा जो आकार आहे तो असं होतं. किंवा लोखंड अग्नीची उष्णता धारण करतं, तप्त होतं, गरम होतं. असे एक दुसऱ्यांचे गुणधर्म ते धारण करतात. ह्याला म्हणायचं व्याप्त होणं. माऊलीने आणखीन पण उदाहरणं दिलेत आपल्याला हे व्याप्त पण कळावं याच्यासाठी आपण त्या उदाहरणांचा आधार पण घेऊया. दुसरं उदाहरण सोपं दिलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे की आपण सोन्याचे अलंकार करतो. अलंकाराला नाव असतं, अलंकाराला आकार असतो
अलंकाराला एक वेगळं रूप असतं, परंतु ते सोनंच असतं. हे जे आहे की सोन्याने व्याप्त आहे. म्हणायचं त्याला दागिन्याचं जे की नाव आहे ते दागिन्याचं नाव आपण देतो, त्याचा आकार आपल्याला माहीत असतो, त्याचा उपयोजन आपल्याला माहिती असतं, पण तरी ते सोनंच आहे. हे जे आहे ते सोन्याने व्याप्त असणारा दागिना असं आपल्याला म्हणता येतो. किंवा आपण आकाश निळ्या रंगाचं आहे असं म्हणतो. खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आकाशाला रंगच नाही आहे. खरं आकाश नावाची गोष्ट आणि ती पोकळी आहे. ते जे वरपर्यंत आहे, जसं जसं आपण आणखी वर जाऊ तसं तसं ते आपल्याला वरती दिसतं. ते काहीच नाही आहे, पण त्या काहीच नसल्याला आपण आकाश म्हणतो आणि त्याचा रंग निळा आहे असं म्हणतो. हे जे आहे ते सगळं व्यापलेलं आहे. आकाशाखाली असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या व्यापलेल्या आहेत असं आपण म्हणतो. किंवा नेहमीचं सापाचं आणि दोरीचं उदाहरण दिलं जातं की दोरी तसं म्हटलं तर निर्जीव आहे, साप सजीव आहे. पण या सजीव असणाऱ्या सापाला साप आहे असं त्या दोरीकडे बघून वाटणं, हे जे काही आहे ते काय आहे तर दोरीनी जणू काही तो साप आहे असा भास होणं. खरं म्हणजे तसं नाही आहे. जवळ गेलं, प्रकाश टाकला, आपल्या लक्षात आलं, निर्भय झालो तर आपण ती दोरीच आहे, तो साप नाही असं ठामपणानं सांगू शकू. परंतु त्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतील. तोपर्यंत तो जो भास आहे दोरीवर सापाचा आलेला, म्हणजे जणू काही त्या दोरीनी साप व्याप्त झालेला आहे, सापाचंच जणू काही रूप घेतलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं देऊन हे व्यापकपण काय आहे किंवा व्याप्तपण काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोणाचं तर परमात्म्याचं आणि ह्या जगाचं. सगळीकडे तो परमात्मा दिसतो आहे, आपल्याला दृश्य जग दिसतं आहे आणि दृश्य जग नाही तर तो परमात्माच आहे अशी व्याप्ती आहे. म्हणजे दृश्य जगातल्या ज्या काही गोष्टी आपल्या सगळं जग परमात्म्यानं व्यापलेलं आहे. आता परमात्मा खरा कसा आहे तर सच्चित आनंद आहे. मग या जगामध्ये असणारं जे सगळं दृश्य आहे ते परमात्ममय आहे, सच्चित आनंद असणारं हवं. असं सगळं दृश्य जग परमात्म्यानं व्यापून टाकलेलं आहे असं दिसायला हवं. आत्ता आपण ज्या 4 दृष्टांत पाहिले त्याचा विचार केला तर अग्नीत टाकलेला जो लोखंडाचा तुकडा आहे तो अग्नीचा रंग घेतो, तसं हे दृश्य जग परमात्म्याचं रूप घेतं. परमात्म्याने व्याप्त आहे म्हणजे काय तर परमात्म्याचं रूप या सगळ्या दृश्य जगाला मिळतं. किंवा आता सोनं आणि दागिन्यांचं उदाहरण आपण घेतलं तर ते नाव जरी असलं त्याला आपण दृश्य जगातल्या गोष्टींना वेगवेगळी नावं जरी दिली असली, आपण कितीतरी माणसं, या सगळ्या माणसं वेगवेगळी जरी असली तरी ती परमात्माच आहेत. मग हा शत्रू, हा मित्र असं काही असण्याचं कारणच नाही. हा माझा आहे, हा परका आहे असं म्हणायचं काही कारण नाही आहे. तर तसं हे सगळं जे जे दिसतं आहे ते परमात्म स्वरूप आहे, म्हणजे ते व्याप्त आहे असा अर्थ आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींना नावं आहे, त्याला काही आकार आहे, त्याला काही रूप आहे, परंतु ते परमात्म रूप आहे असं याला दिसत होतं. दृश्य जगातली प्रत्येक गोष्ट परमात्म स्वरूप दिसत आहे, याला व्यापकपण म्हणायचं. आता आकाश निळं याचं म्हटलं तसं ते आपल्याला भासतं, निळं आहे असा भास होतो. तसं हे दृश्य जग जे आहे ते आपल्याला परमात्म स्वरूप भासलं तरी पाहिजे. म्हणजे भले त्या ठिकाणी अशा दृश्य गोष्टी आपल्याला दिसतील, त्यांची नावं दिसतील, त्यांची रूपं दिसतील, त्यांचा उपयोग दिसेल, त्यांचा आकार दिसेल, पण ते परमात्म स्वरूप आहे असं आपल्याला समजता आलं पाहिजे. असं दृश्य जग परमात्म स्वरूप भासलं पाहिजे. म्हणजे द्वैत नाहीच, जिकडे तिकडे पण साऱ्या दिशा परमात्म्यानं भरलेल्या व्यापलेल्या आहेत. आता हे सगळं विश्व अगदी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतचं सगळं आकाशापर्यंतचं सगळं अंतर, सगळ्या दाही दिशा असं वर्णन करत आहेत आणि या परमात्म्याने व्यापलेले आहेत. तिन्ही लोक स्वर्ग, मृत्यू, पाताळ यातले लोक भयभीत झालेले आहेत असं अर्जुन वर्णन करतो आहे. आता याची पण गंमत आहे. सगळे लोक कुठे बघत आहेत विश्वरूप. अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आहे, अर्जुन बघतो आहे. आपल्याला माहिती आहे की संजयाला पण दिव्यदृष्टी दिली आहे म्हणून संजयही पाहतो आहे. पण इथे अर्जुन मात्र म्हणताना काय म्हणतो आहे की सगळे लोक भयभीत झालेले आहेत. आता सगळे लोक भयभीत झाले, सगळ्या लोकांना हे असं दिसतं आहे का भगवंताचं हे जे काही विश्वरूप भगवंत दाखवतो आहे, अर्जुनाने मागितलं म्हणून दाखवतो आहे. मग अर्जुन असं का म्हणतो आहे तर त्या संजयाला आणि अर्जुनाला आपण समजू शकतो त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे भगवंताचं विश्वरूप भगवंताने त्यांना दाखवलं, त्यांना ते दिसतं आहे, तो वर्णन करतो आहे. हेही आपण म्हणू की अर्जुन वर्णन करतो आहे त्याला जे काही विश्वरूप दिसलं, किंवा संजयाने सुद्धा अर्जुनाला काय दिसतं आहे ते वर्णन करून धृतराष्ट्राला सांगितलं. पर्यायाने आम्हाला पण तो काय सांगतो हे कळलं. पण तिथे उपस्थित असलेले जे कौरव पांडव आहेत त्यांना ते दिसलेलं नाही आहे, त्यांना काही दिव्यदृष्टी नाही आहे.
तर त्यांना काही ते दिसत नाही आहे. तर त्रैलोक्यातले सगळे जीव तुझं हे रूप पाहून भयभीत झाले, तसं कसं म्हणतोय अर्जुन? तर ह्याचा काय अर्थ? तर अर्जुनाला जे दिव्य दृष्टीने दिसलं आणि अर्जुन जे की वर्णन करतो आहे, सांगतो आहे, ते सगळं सामान्य माणसाला पण दिसत असेल असं आपण समजतोय. स्टोरी सांगतोय तसं आहे, दिसत नाही आहे पण दिसत आहे असं आपण समजतोय. सिनेमा पाहिलेला नाही आहे पण कोणीतरी मैत्रीण आपल्याला गोष्ट सांगते आहे आणि ती गोष्ट आपण ऐकतोय, प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे, असं आहे. त्यामुळे खरं तर असं आहे की आपण कसं आहोत तसं जग असायला हवं. आपण जर आनंदी असलो तर सारं जग आनंदी दिसायला पाहिजे. आपण जर दुःखी असलो तर आपल्याला सगळं जग दुःखी दिसलं पाहिजे. अर्जुनाला हे सगळं उग्र अद्भुत असं दृश्य दिसतं आहे आणि असं रूप पाहून सगळी लोकं घाबरलेत असं तो सांगतो आहे. आता सगळी लोकं म्हणजे त्याला सगळं जग घाबरलं आहे असं वाटतं आहे. खरं म्हणजे तो पण घाबरला आहे. ते आता पुढल्या श्लोकामध्ये तो स्वतःचं कबुली जबाब देणार आहे पुढे. पण आत्ता तो सांगतात की सगळे लोक भयभीत झालेले आहेत. आत्ता असं मी म्हटलं की सगळं जग सुखी किंवा दुःखी हे आपल्यावर अवलंबून असतं. सगळे सुखी आणि दुःखी जग असं जर आपण म्हटलं तर सारं हे जे जग आहे किंवा आपण सगळे जे की आहोत हे भगवंतामध्येच आहोत, या विश्वामधलाच एक भाग आहोत. आणि तो अर्जुन म्हणतो की हे सगळे भयभीत झालेले आहेत. म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा स्वर्ग पृथ्वी पाताळ इथले सगळे जीव घाबरलेत या विश्वरूपाला बघून. आता असंच वर्णन केलं इतकं ते भगवंताचं रूप उग्र आहे, भयानक आहे असं म्हणतात. आणि मग जोपर्यंत भगवंत आपण भगवंताचं वर्णन कसं करतो, कासे पितांबर कस्तुरी ललाटी असं जे की वर्णन आहे त्या भगवंत नेहमीच्या अर्जुनचं वर्णन आहे की तो सगुण रूपातला आहे, छानपैकी पितांबर धारण केलेला आहे, अलंकार धारण केलेला आहे, मुकुट घातलेला आहे असं वर्णन वाचलं किंवा आपण आरतीवा मांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा असं जे की आपण भगवंताचे वर्णन करतो त्यावेळेला तो भगवंत आपल्याला आनंद देणारा चांगलं दिसतं, सगळं छान छान आपल्याला जसं हवं आहे तसं. परंतु तसं दिसेपर्यंत छान वाटतं. जे जे चांगलं आहे तिथे तिथे भगवंत आहे असं आपल्याला मान्य आहे. आता भगवंत सगळीकडे आहे तर मग भगवंत सगळीकडे तर सगळीकडे चांगलंच असायला हवं असं पण आपल्याला वाटतं. सामान्यपणानं काय होतं की आपण चांगल्या रूपातल्या भगवंताला स्वीकारतो. म्हणजे विश्वामध्ये सुद्धा ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तिथे भगवंत आहे ते आपण स्वीकारतो, हे आपल्याला मान्य आहे. पण उग्र रूपातल्या भगवंताला काही आपण समजून घ्यायला तयार नाही. भगवंताचं रूप असं गोड चांगलं लोभसच दिसलं पाहिजे. असं भयंकर उग्र रूप काही भगवंताचं असता कामा नये. असं रामामध्ये भगवंत आहे, रावणामध्ये भगवंत आहे, कसं काय आपण स्वीकारणार? रामामध्ये भगवंत आहे, रामाचं असं छानपैकी रूप आपल्या डोळ्यासमोर आलं की आपल्याला लगेच आपले हात जोडले जातील, नतमस्तक होऊ आपण. कारण ते जे काही रूप आहे ते आनंद देणारं आहे, अगदी लोभस आहे. पण रावणामध्ये तेच रूप आहे असं कसं आपण म्हणणार? तोच भगवंत रावणामध्ये आहे, हे समजून घेणं कठीण आहे. हा जो काही भगवंत आहे तो सर्व रूपाने नटलेला आहे. हे किती अवघड आहे समजून घेणं. चांगली गोष्ट भगवंताची आहे आणि ती आपण स्वीकारतो आहे. चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये भगवंत आहे ते आपल्याला मान्य आहे. पण भगवंत सगळ्याच रूपाने नटलेला आहे. सुष्टही तोच आहे आणि दुष्टही तोच आहे, हे समजणं फार कठीण आहे. मंदिरामधला पुजारी असतात, चटकन आपण देवाला नमस्कार केला की त्या पुजाऱ्यांना आपण नमस्कार करतो. त्यांच्यामध्ये भगवंत आहे, भक्तिभाव आहे, आपण मान्य करायला तयार होतो, छान आहे, मान्य आहे. पण म्हणून रस्त्यावरती चिखलामध्ये लोळणाऱ्या डुकराला आपण तिथे पण परमात्मा आहे असं म्हणू का? नाही म्हणायला तयार होणार, कारण ते वेगळं दिसतं आहे आपल्याला, हे वेगळं दिसतं आहे आपल्याला. त्यामुळे जे चांगलं आहे तिथे परमात्मा आहे असं मानणं हे आपल्याला सोपं वाटतं, आनंददायी वाटतं, मान्य आहे. परंतु जे वाईट आहे तिथे पण परमात्मा आहे असं ह्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला दिसतं आहे. तिथे अर्जुन गडबडला आहे आणि आपणही गडबडणं स्वाभाविकच आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जिथे जिथे भगवंत आहे तिथे तिथे पावित्र्य आहे आणि जिथे पवित्रता आहे तिथे तिथे आपल्याला भगवंत आहे, हे आपल्याला मान्य होईल. अंतःकरणामध्ये ह्याची काही वेगळी ओळख द्यायची गरज नाही, हे आपण मान्य करू. पण सगळीकडेच भगवंत आहे
आणि मग आपल्याला सगळीकडे भगवंत आहे, तर आपल्या अंतःकरणातलं जे पावित्र्य आहे ते सगळीकडे आपल्याला दिसलं पाहिजे. सगळीकडे सगळीकडे चांगलंच आहे, काही वाईट दिसताच कामा नये, अशी आपली तयारी झाली पाहिजे. आता ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे, अर्जुननेही सांगतो आहे, कठीण आहे. आता हे नक्की की प्रत्येक क्षणी केवळ भगवंतच आपल्या जीवनात येत असतो. कधी मित्ररूपानं येतं, कधी शत्रुरूपात. काय समजून घ्यायचं त्याच्यासाठी आहे ना, आपल्याला निरनिराळे अनुभव येतात. आता प्रत्येक वेळेला तो भगवंतच आहे असं समजायचं आहे. आपल्या मदतीला धावून आला की तो मित्ररूपानं आला, तो भगवंतच येतो. पण समजा आपल्याला काही अडचण आली, शत्रू आला, तो शत्रुरूपाने पण तो भगवंतच येतो असं समजून घ्यायला हवं. हे किती अवघड आहे. मित्ररूपाने भगवंत आला आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला बरं वाटेल, पण आपल्याला काही संकट आलं, अडचण आली, तर तो भगवंतच आला आहे ती अडचण घेऊन, हे नाही आपण मान्य करू शकणार. आणि इथे आपल्याला हे करायचं आहे की विश्वरूप जाणायचं म्हणजे काय, तर मित्र असो शत्रू असो, कधी तो शत्रुरूपानं येईल, कधी दुःखाने येईल, कधी सुखाने येईल, कधी आनंद घेऊन येईल, कधी काय येईल, कधी जन्मानं येईल, कधी मृत्यूनं येईल, ज्या कुठल्या गोष्टीनं येईल, तो भगवंतच आहे हे जाणलं तर विश्वरूप जाणलं आहे. ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. अर्जुनाला पण अवघड आहे असं अर्जुन म्हणतो आहे, आणि तो प्रत्यक्ष बघून म्हणतो आहे. आपण हे ऐकूनच म्हणतो आहे की सगळं सुष्ट दुष्ट काही असो, राम असो रावण असो, सगळीकडे भगवंतच. पण तरी देखील अजून अर्जुन काय म्हणतो आहे ते आपण पाहूया. हळूहळू आपल्याला या विश्वरूपामधल्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात का, की जिथे जिथे जे जे काही दिसतं आहे ते भगवतमयच आहे असं दिसतं आहे का, हे आपली आपण परीक्षा करण्याचा प्रयत्न करू. पुढल्या श्लोकात आम्ही हि त्वां सुरसंगा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तिस्त्युक्त्वा महर्षि सिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. 21वा जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये आता अर्जुन आणखी वर्णन करतो. तो म्हणतो आहे आम्ही सुरसंघ आहे, म्हणजे देवतांचे समूह पाहतो आहे. आधीच्या श्लोकामध्ये काय काय बघितलं त्याचं वर्णन आपण आत्ता केलं. आता तो आणखीन सांगतो आहे. तिथे तर सगळ्या 10 दिशा व्यापून टाकल्या असं आधीच्या श्लोकात सांगितलं. आता म्हणतात सुरसंघा, देवतांचे समूह, संघ पाहिले. सुर म्हणजे देव, सुरसंघा पाहिले, देवतांचे समूह पाहिले. त्वां विशन्ति, आणि ते प्रवेश करताना दिसत आहेत. म्हणजे देवतांचे समूह तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत, भगवंतामध्ये प्रवेश करत आहेत असं मला दिसतं आहे. सगळीकडे भगवंतच आहे आणि देवतांचे समूह त्याच्यात प्रवेश करत आहेत. केचित् भीताः, काही घाबरलेले आहेत, काही देवतांचे समूह घाबरलेले आहेत, काही प्राञ्जलयः, काही हात जोडून उभे आहेत, काही गृह्णन्ति, काही नाम घेत आहेत, काही महर्षी सिद्धसंघा, काही महर्षी सिद्ध असणारे समुदाय आहेत. देवतांचे समूह आहेत, काही घाबरलेले आहेत, काही नमस्कार करणारे आहेत, काही नाम घेणारे आहेत. स्वस्ती सुक्ता, काही स्वस्ती कल्याण असो असं म्हणणारे आहेत. पुष्कलाभी स्तुतीभी, पुष्कळ सगळेजण स्तुती करतात, स्तोत्र गातात, त्वां स्तुवन्ति, तुझी स्तुती करतात. अशा प्रकारचे परमात्म्यामध्ये असणाऱ्या, त्या विश्वरूपामध्ये असणाऱ्या गोष्टी भगवंत अर्जुनाने पाहिल्या. आता इथे आपल्या लक्षात येईल की साधारणपणानं काय काय पाहिलं तर देवलोकातले देव पाहिले, देवता पाहिल्या ना. अर्जुन म्हणतो हे तर सगळे पुण्यवान आहेत, ज्ञानी आहेत, ते पण पाहिले. परमात्मा स्वरूपामध्ये ज्ञानी मंडळी पण पाहिली, निरनिराळ्या देवतांचे समूह पाहिले, काही भयानक पण गोष्टी पाहिल्या, प्रलयकारी काही रूपं पाहिले, घाबरलेले लोक पण पाहिले. केचित् भीताः असं पण आहे ना, काही घाबरलेले लोक पण पाहिले, काही देवतांचे समूह पण पाहिले, काही असे अगतिक झालेले, निराश झालेले असेही लोक पाहिले, आणि हेच काही जण म्हणजे प्रार्थना करणारे, नाम घेणारे असे पण पाहिले, काही दुःखाच्या प्रसंगातून बाबा मला सोडव अशी प्रार्थना करणारे असे पण पाहिले. सगळं अर्जुनाने पाहिलं. अर्जुनात सगळं दिसतं आहे. ज्ञानी लोक पाहिले, सिद्ध लोक पाहिले, देवता पाहिले, ऋषीमुनी पाहिले, अगदी स्थिर असणारे, जराही विचलित न होणारे असंही पाहिले, काही घाबरलेले, भेदरलेले पाहिले. आता ते जेव्हा हे सगळं जाणतात की हा जो काही विश्वात्मा आहे, हे असं सगळं जे की भयानक रूप धारण केलेलं आहे, तो विश्वाचा, आता हे सगळं जे की पाहतोय, काय घडतं आहे, सगळं एकाच ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. हाच परमात्मा निर्मिती करतो, विनाश करतो. आपण आधी पण पाहिलं की त्याचे प्रारंभ कळत नाही, मध्य कळत नाही, अंत कळत नाही. इथे पण आता लक्षात येईल की ही सगळी जी काही आहे
सुखानंतर दुःख, दुःखांत सुख, काही भेदरलेले, काही घाबरलेले, काही आनंदी, काही प्रार्थना करतायत, काही नाम घेतात. हे सगळं सगळं मी एकाच ठिकाणी पाहिलं. आता ही सगळी ना भगवंताची तसं म्हटलं तर योजनाच आहे असं म्हणायला हवं. योजना काय आहे की हे सगळं निर्मिती होणं, थांबणं, जाणं, ही जी प्रक्रिया सारखी चालू असते हे आपल्याला सांगणं आहे की हे असंच होतं. क्रमाक्रमाने या गोष्टी होत असतात, निर्माण होत असतं, विकसित होत असतं, राहत असतं, जात असतं. आणि म्हणून ते सगळं जे की आहे त्या गोष्टी घडत असताना अलिप्तपणानं आपल्याला विश्वरूपाकडे पाहता की हे असंच जगाचे हे असंच चाललेलं आहे हे पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शब्द वापरला स्वस्ती इति उक्त्वा, कल्याण असो, जे काही आहे ते कल्याण असणारच होऊ दे. कारण हेच होणार आहे, येणं आणि जाणं, येणं असणं जाणं, येणं असणं जाणं, पुन्हा निर्मिती, असं जे सगळं चक्र चालू आहे. तर अशा प्रकारचं कल्याण असतो असा आशीर्वाद घेऊन अशा निरनिराळ्या प्रकारच्या स्तुती करणाऱ्या, स्तोत्र गाणाऱ्या, अशा स्तुती करणाऱ्या लोकांना पण मी पाहिलं. भगवंताची स्तुती करणारी मंडळी पण मी पाहिली. आता भगवंताची स्तुती करतायत आणि आशीर्वाद पण देत आहेत. कल्याणमस्तू म्हटलं, आशीर्वाद पण देत आहेत. म्हणजे ह्या श्लोकामध्ये तसं म्हटलं तर 3 प्रकारच्या मंडळींचं वर्णन केलं आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मज झाली माझी अनावर माया. तुकाराम महाराज सांगतायत त्या शब्दांचा अर्थ आपल्याला जरा लवकर कळेल. महाराजांचं म्हणणं आहे की हा जो काही भगवंताचा महिमा गायचा आहे तर तो गायला माझ्याजवळ शब्द नाही. म्हणजे काय, तर हे जे काही वर्णन अर्जुन करतो आहे, चांगलं वाईट सगळ्याचं मिश्रण आहे, त्यामुळे मला शब्द अपुरे पडतात, मला त्याचं वर्णन करता येत नाही. तुकाराम महाराजांचं म्हणणं तेच आहे की अनावर झाली माझी वाणी, म्हणजे मला शब्द कमी पडतात, मला सांगता येत नाही की तुझं इतकं महिमा आहे तुझा की कसं तुझं वर्णन मी करू. स्तुती करायला समजा सुरुवात करावी तर काहीतरी गोष्टी लागतात ना. म्हणजे एकतर तुझ्याजवळचे गुण सांगायला, असं जे की औदार्य आहे तुझं, तू सगळं देतोसच ना आम्हाला, त्यामुळे तुझ्याजवळ असणारं औदार्य मला वर्णन करता यायला हवं. नाही तर मग भक्त किंवा तुझ्या जवळ येणारी जी मंडळी आहेत ती किती लाचार आहेत ते तरी सांगायला लागतं. म्हणजे दोन्ही प्रकारच्या ज्या या मर्यादा आहेत. काही मंडळी स्वार्थानं तुझ्याजवळ येणारे आहेत, काही मंडळी परिपूर्ण आहेत, त्यांना काही नको आहे तरीही तुझ्याकडे येणारे. हे सगळं अर्जुनाला दिसतं आहे. आपण पाहिलं, स्तुती करणारे पण आहेत, प्रार्थना करणारे पण आहेत, घाबरलेले पण आहेत आणि त्यांनी देवदेवतांचे समूह अगदी सहजपणाने इथे येणारे पण आहेत. त्यामुळे कळतच नाही आहे वर्णन कसं करायचं. हे सगळे दोन्ही प्रकारचे आहेत. भयभीत झालेले, लाचार होऊन तुझ्या पायाशी आलेले असे पण दिसत आहेत, आणि काही तू इतकं त्यांना उदारपणानं काही दिलेलं आहेस की ते अगदी परिपूर्ण आहे, तर त्यांना काही नको आहे असेही तिथे दिसत आहेत. असं सगळं एकत्रितपणाने दिसत आहे. आणि मग आम्हाला तर काही जे काही दिसतं आहे, म्हणजे इतका तू उदार आहेस, ज्याला जे हवं आहे ते देतो आहेस, पण ज्याला जे हवं आहे किंवा ज्याला जे खरं मिळावं असं वाटतं आहे ते त्याला कधीच मिळत नाही, तरीही तो तुझ्या तिथे येतोच आहे. आपली ही जी काही जाणीव आहे ती जाणीव अशी सगळं हे विश्वरूप बघून अर्जुनाच्या लक्षात आली की काय चाललं आहे. आणि म्हणून एकीकडे त्याला उदार अंतःकरणाचा पुरुष म्हणून स्तुती केली की तू उदार आहेस, सगळ्यांना देतो आहेस, आणि त्याच वेळेला ही पण जाणीव त्याला झाली, क्षुद्रतेची जाणीव पण त्याला झाली की अरे हो, काय की असे आहेत की त्यांना काहीच मिळत नाही आहे या विश्वरूपापुढे. आपण कसे आहोत, तर असं दशदिशा सगळ्या बाजूंनी जे काही भगवंताचं रूप दिसतं आहे त्या तुलनेमध्ये अर्जुन म्हणतो आहे की आपण व्यक्तींशी जाऊ, त्याची जाणीव मला झाली की अरे आपण कुठे आणि हा भगवंत कुठे. आणि खरोखर पूर्ण ज्याला आपण म्हणतो अहंकार रहित भगवंताचं अगदी खरं खरं जे काही रूप आहे ते त्याच्या लक्षात आलं, आणि स्वाभाविकपणानं या परमात्म्याच्या स्तुतीला जणू काही तो उद्युक्त झाला आहे. म्हणजे खरं तर घाबरलेला आहे, पण त्याचं हे असं भव्य दिव्य अनाकलनीय असं सगळं पाहिलं आणि शब्दच नाही त्याचं वर्णन करायला. आणि म्हणून अत्यंत नम्रपणानं हात जोडून सगळी मंडळ उभे राहतात असं वर्णन केलं आहे. अंतकळ उदार आहे, दुसरा पर्यायच नाही आहे. घाबरलेले सगळे लोक आहेत, पण तेही तुझ्यासमोर हात जोडून उभे आहेत. अगदी देवदेवतांचे समूह, ऋषीमुनी यांची तर प्रज्ञा जागरूक आहे ना, पण तरी देखील त्यांच्या जो शब्द नाही आहे तुझं वर्णन करायला, त्यामुळे त्यांना वर्णन करता येत नाही. केवळ शब्दच नाही तर त्या शब्दांना पण कदाचित
कृतार्थ वाटेल जर का वर्णन करता आलं तर, पण त्यांचा वापर त्याला करता येत नाही आहे. असं काहीतरी वेगळाच अनुभव अर्जुन पाहतो आहे या सगळ्यांचा. आणि ते पाहून म्हणतो आहे की आता काय होत आहे, या ऋषींच्याच वाणीना धैर्य नाही आहे, ऋषींचं काही शब्द नाही, ऋषींना काही स्तुती करता येत नाही. साधूजन जे म्हणतात की आम्हाला जे काही वाटतं आहे ते सांगता येत नाही आहे, अशा ह्याच्यात अर्जुन अडकला आहे. आणि आता पुढल्या श्लोकामध्ये अर्जुन आणखीन म्हणणार आहे, पूर्वी झालेलेच शब्द परत येणार आहेत कदाचित, पण त्याची आठवण आपल्याला करून देणार आहेत. आपण प्रत्येक वेळेला लक्षात घ्या की 15व्या श्लोकापासून जे काही विश्वरूप अर्जुन बघतो आहे ते आपल्याला सुद्धा अनाकलनीय आहे. सगळीकडे बघावं तिकडे विश्वामध्ये भगवंताचं रूप त्याला दिसतं आहे. आता म्हणतो आहे, रुद्रादित्यात वसवो याच्या साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. आता या 22व्या श्लोकामध्ये पूर्वी एकदा सांगून झालेलं आहे, तरी देखील पुन्हा म्हणतात की आता रुद्र दिसत आहेत, आदित्य दिसत आहेत, वसू दिसत आहेत. आपण हे सगळे अगदी आकडेवारीसुद्धा 10व्या अध्यायामध्ये विभूती जेव्हा पाहिल्या तेव्हा पाहिलं आहे की 11 रुद्र दिसलेले आहेत, 12 आदित्य आहेत, 8 वसू आहेत, मरुतः 49 मरुद गण आहेत. त्याचंही वेळ आपण थोडंसं आता आठवण मागची काढूया, कारण तसंही आपण पुन्हा अभ्यासलं तरच आपल्या लक्षात राहतं. उष्मपाह म्हटलं आहे की पितरांचे समुदाय पण आहेत. काय काय दिसत आहे, रुद्र दिसत आहेत, आदित्य दिसत आहेत, वसू दिसत आहेत, मरुद्गण दिसत आहेत, पितर दिसत आहेत, गंधर्व यक्ष हे पण दिसत आहेत, सिद्ध दिसत आहेत, आणि एकीकडे असुर पण दिसत आहेत. सर्वे विस्मित आणि सगळेजण अत्यंत विस्मित आश्चर्य करून पाहतात. सगळ्यांना हे दिसत आहे, त्वामेव वीक्षन्ते, तुला बघतायत, हे सगळेजण तुला बघतायत, ते तुझ्यातच आहेत आणि तुला बघतायत. हे आपल्याला आणखी हे करायचं आहे की तिथेच आहे, त्याच्यातच आहेत आणि त्याला बघतायत. आता हे किती अवघड आहे, त्याच्यात राहून त्याला बघायचं आहे, पण हे सगळेजण असे आश्चर्य करून बघतायत, तुम्हालाच पाहतायत. काय काय आहेत तर आपण या सगळ्यांचा विचार करता. आता याच्यामध्ये एक नवीन शब्द आहे, रुद्रादित्या वसवो याच्या साध्या. हे साध्या हा कोण आहे तर साध्या हा हे पण देव आहे. आपण जेव्हा आरत्या म्हणतो त्या आरत्या म्हणून झाल्यावर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्या मंत्रपुष्पांजली ही सुद्धा वेदातलेच मंत्र आहेत आणि त्या मंत्रपुष्पांजली साध्या संती देवा हा असा उल्लेख आहे. ते जे साध्या आहेत त्या साध्याचा उल्लेख या श्लोकामध्ये आहे की ते देवा हा जे आहेत ते देवसुद्धा तुला बघतायत, ते देव पण तुझ्यातच आहेत आणि तुला बघतायत. आणखीन विश्वे देवा असं पण म्हटलं आहे. साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च, ते विश्वे देव म्हणजे कोण आहेत तर याचा पण उल्लेख आपण रुद्र म्हणतो. त्या रुद्रामध्ये सुरुवातीला इडा देव होर्मनुर्यज्ञ बृहस्पती वृक्षा मदानी शगसिषत विश्वे देवा. तो जो विश्वे देवा आहे तो विश्वे देवा कोण आहे तर त्याचाही उल्लेख या श्लोकामध्ये आहे. तर हे सगळेजण पाहत आहेत. आता ही जी सगळी यादी आपल्याला मिळाली ह्या 22व्या श्लोकामध्ये, या विश्वरूपामध्ये काय काय दिसत आहे आणि कोण कोण तुला पाहत आहे हे मला दिसत आहे असं अर्जुन म्हणतो आहे की तुला कोण कोण पाहत आहे आणि सगळे विस्मयचकित आहेत, कारण हे सगळेजण तुझ्यातच आहेत आणि तुला पाहत आहेत, तुझ्यातच आहेत आणि तुला पाहत आहेत आणि हे सगळं अर्जुन बघतो आहे. त्यामुळे त्याची जी यादी त्यांनी दिली आहे त्या यादी पाहिल्या तर आपल्याला कळेल की आपल्याला हे सगळे माहिती नाही आहे. म्हणजे आता नावं माहिती आहेत किंवा या नावांवरून जे काही अर्थ आपल्याला मिळत आहेत त्या अर्थाने आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. पण अर्जुनाला हे सगळे माहिती आहे का अर्जुन जो आहे त्यांच्या ह्या सगळ्या ज्या काही त्याचं जे महत्त्व आहे म्हणजे उपासना वेद काळातल्या जे उपासना आहे ते त्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला जरी त्याचं महत्त्व माहिती नसलं तरी अर्जुनाला त्या सगळ्या माहिती आहेत. मग अर्जुन तो यादी देतो आहे की या सगळ्या गोष्टी मी तुझ्यामध्ये पाहिल्या. आता अर्जुन ज्याचं वर्णन करतो आहे त्या देवता त्यांचं कार्य आपण थोडं 10व्या अध्यायात जाणलं होतं. आता पुन्हा थोडीशी आपण त्याची स्मृती फक्त हे करूया. कारण हे सगळं काय आहे आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की प्रचंड मोठं रूप त्याचं दिसतं आहे, त्याच्यामध्ये सगळं दिसतं आहे. एवढं समजण्यासाठी ही सगळी यादी अर्जुनाने दिली आहे. आपल्याला कळायला एवढंच हवं की डोळे मिटले तरी भगवंत, डोळे उघडले तरी भगवंत. जेव्हा पूर्वी एक स्लोगन होती, आता काय झालं आहे 15 तारखेला इलेक्शन आलं ना,
उगाचच आपल्याला आपल्या निवडणुकाची आठवण होती. आणि मग त्याच्यात असं आगे देखो दीपक दीपक, पिछे देखो दीपक दीपक, बाहे देखो दीपक दीपक, असं जे काही वर्णन केलं जायचं, तर त्याची आठवण की जिकडे बघावं तिकडे भगवंतच दिसतो आहे, असा अर्थ त्याचा आहे. आता हे जे काही या देवता की ह्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी दिलेत, त्याचा विचार केला तर आपण पाहिला आहे आदित्यानामहं विष्णू हा जो श्लोक आपण 10व्या अध्यायातला अभ्यासला होता, त्याच्यात आपण ह्या सगळ्यांचं हे केलं आहे की कश्यप ऋषी होते. या कश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या, एकीचं नाव दिती आणि एकीचं नाव आदिती. या दितीचे जे पुत्र ते दैत्य असुर आणि ह्या आदितीचे जे पुत्र ते देव, असं सगळं वर्णन आपल्याला माहिती आहे. मग रुद्र काय, तर ते रुद्र ह्या विनाशाच्या देवता आहेत, त्या 11 आहेत, त्या पण मला दिसत आहे. 12 आदित्य आहेत, त्याचीही नावं आपण त्यावेळेला पाहिली होती. आता असं पुन्हा एकदा यादी वाचावी तशी नावं सांगते. धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंशु, भग, विवस्वान, पुवा, सविता, त्वष्टा आणि विष्णू. आता सगळ्यात शेवटचा जो 12वा आदित्य विष्णू आहे तो आपल्या परिचयाचा आहे. तर हे सगळेजणं 12 आदित्य दिसत आहेत, 11 रुद्र दिसत आहेत, 8 वसू दिसत आहेत आणि मरुद्गण. या मरुद्गणांचा पण आपण विचार केला होता की मरुत म्हणजे वायू, वारा. आता मरुद्गण म्हणजे काय दिसत आहेत, तर खरं तर विश्वरूपाचा विचार की आपल्या देहाचा विचार करायचा म्हटला तर या शरीरामध्ये 49 प्रकारचे वायू आहेत. या वायूंवर आपलं हे सगळं देह चाललेलं आहे. ते वायू काम करत आहेत आपल्या देहाचं. त्याच्यासाठी जी काही शक्ती लागते त्या वायूंना की आपण पुरवत नाही आहोत. हे सगळं चालू आहे, देहामधले यंत्रसामग्री काम करते आहे, त्या शरीरातले 49 वायू काम करतात, असं जे की आपण पाहिलं. हे पण सगळं त्या विश्वरूपामध्ये मला दिसतं आहे. आणखीन काय दिसतं आहे, तर गंधर्व दिसत आहेत. गंधर्वांबद्दल असा उल्लेख सापडतो की कश्यप ऋषींच्या आणखीन काही पत्न्या होत्या, मुनी, प्रथा आणि अरिष्टा. यांच्यापासून जे पुत्र झाले, निर्मिती झाली, ते जे आहेत ते सगळे गंधर्व आहेत. तर हे गंधर्व पण मला या सगळ्या विश्वरूपामध्ये दिसत आहेत. यादीच दिली ना अर्जुनाने, ही सगळी मंडळी दिसत आहेत. आत्ता म्हटलं तसं साध्य देव आहेत ते 12 आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या आकाशाच्या देवता असं वर्णन त्यांचं केलं आहे, ते पण साध्य देव दिसत आहेत. यांचं वर्णन असं करतात की भक्त जे आहे ते भगवंताची जी काही प्रार्थना करतात ती त्या त्या देवतांपर्यंत पोचवण्याचं काम करणारे ते साध्य देव त्यांना म्हटलं आहे. की त्यांचं काम काय, तर जो भक्त ज्या काही देवतेची उपासना करेल त्या देवतेची उपासना त्या त्या देवतेपर्यंत पोचवणं, हे काम ज्याला करायचं आहे ते साध्य देव आहेत, असं वर्णन आपल्याला सापडतं. तर अशा सगळ्या यादीमधली मंडळी या अर्जुनाला या विश्वरूपामध्ये दिसत आहेत. आत्ता म्हटलं तसं विश्वे देव पण दिसत आहेत. हे 10 पौराणिक देव आहेत, पुराणांमध्ये ह्याचा उल्लेख सापडतो. यक्ष दिसतो आहे. यक्ष हा सगळ्या देवांच्या खजिन्याचा अधिपती आहे, खजिन्याचा प्रमुख आहे. कश्यपांची आणखीन एक पत्नी खसी नावाची होते, तिच्यापासून हा यक्ष झालेला आहे. आणि हा यक्ष पण अर्जुनाला दिसतो आहे. 2 अश्विनी कुमार दिसत आहे. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत. त्यांची ख्याती अशी सांगितली जाते की च्यवन ऋषींना त्यांनी औषधांच्या सहाय्याने तरुण केलं. आपल्याला ऐकून बरं वाटतं नाही. आता वय वाढलेलं आहे, पुन्हा जर आपण अशा 25च्या 30च्या तरुण झालो तर च्यवन ऋषींना ह्या अश्विनी कुमारांनी तरुण केल्याचे कथा आहे पुराणामध्ये. आज काही त्या कथेमध्ये आपण शिकूया नको, परंतु औषधांच्या सहाय्याने म्हणजे हे जे वैद्य आहेत त्यांच्या जो अशा प्रकारची औषधं होती. किंवा आणखीन पण त्यांच्याबद्दल सांग की युद्धामध्ये एका स्त्रीचा पाय तुटला होता, तर लोखंडाचा पाय ताबडतोब तिथे बसवला आणि तिने युद्ध केल्याचा उल्लेख सापडतात. आता ही जी सगळी अर्जुनाने यादी दिली आहे आणि तो म्हणतो आहे की हे सगळेजणं तुझ्याकडे पाहत आहेत, तुझ्यात राहून तुझ्याकडे पाहत आहेत आणि अगदी उत्कंठित दृष्टीने पाहत आहेत. त्यांनाही सगळं आश्चर्यच वाटतं आहे. तुझं हे सगळं जे काही विश्वरूप आहे तुला पाहत आहेत, तुला नमस्कार करतात, तुझ्यातच राहून तुलाच पाहत आहेत, तुला नमस्कार करतात. याच देवांबरोबर असुराचा पण उल्लेख केला आहे, राक्षसांचा पण उल्लेख केला आहे. म्हणजे विश्वरूप दर्शनामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत असं नाही, तर असुर पण दाखवलेले आहेत. आता हे असुर म्हणजे सुद्धा दिती आणि आदिती म्हटलं ना, तर दितीचे दैत्य. मग ह्याचा अर्थ हे सगळे एकमेकांचे देवांचे सावत्र भाऊच आहेत, तर तेही याच्या ठिकाणी दिसत आहेत. हे सगळं विश्वरूपातच राहून विश्वरूपाला पाहत आहेत.
आणि म्हणून ते सगळे लोक असे घाबरले आहेत असं म्हटलं आहे. त्यातच राहून त्यालाच पाहायचं, ही संकल्पना आपण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्यातच राहायचं आणि त्यालाच पाहायचं म्हणजे काय. अर्जुन म्हणतो आहे, भगवान तुमच्या शरीरामध्ये हे सारं जग, म्हणजे सगळं जग येत आहे, कुठून तरी येत आहे, कुठून येत आहे कळत नाही, आज जात आहे हे पण कळत नाही, पण दिसत आहे आज जाताना. आणि म्हणून मज माझी झाली अनावर माया, अनावर वाचा म्हणजे काय ते आपल्याला कळेल की खरंच कळतच येत काय, कसं सांगायचं शब्दामध्ये. म्हणजे ते कारंजाचं पाणी असतं ना, ते असं एका ठिकाणी धोधो धोधो येताना दिसतं, जातं आणि ते दुसऱ्या बाजूनी परत वेगळ्या रूपाने बाहेर येतं, अशी रचना केलेली असते. तसंच सगळं आहे की या सगळ्या गोष्टी तुमच्यातच आहेत, तुमच्यातूनच आत बाहेर चालले आहेत, जात आहेत, येतात आणि तुम्हाला नमस्कार करतायत, तुमचं रूप बघून त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे. असं सगळं अर्जुनाने यादी दिली आणि त्या यादीतल्या लोकांना पण हे सगळं विस्मयचकित, आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरूपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रवर्धिता सताहो. आता पुढल्या श्लोकामध्ये मगाशी महंत म्हटलं, आता महाबाहू म्हणतात. अरे हे महाबाहो बहुवक्त्र नेत्रम, बहुवक्त्र पुष्कळ मुख दिसत आहेत, पुष्कळ नेत्र पुष्कळ डोळे दिसत आहेत, अनेक डोळे अनेक तोंड. बहुबाहुरूपादम पुष्कळ हात, पुष्कळ मांड्या, पुष्कळ पाय असे दिसत आहेत. पुष्कळ पोटं, बहुउदरम पुष्कळ पोटं दिसत आहेत. बहुदंष्ट्राकरालम अशा दाढा, तीक्ष्ण दाढा, अशा अकरा विकरा अनेक तीक्ष्ण दाढा दिसत आहे. ते महत् रूपम दृष्ट्वा, हे सगळं रूप पाहून लोकाः प्रव्यथिताः, सगळे लोक घाबरलेले आहेत. आता बरं, अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक मांड्या, अनेक पाय, अनेक हात, अनेक उदरं आणि अशा दंष्ट्राकार, अशा दाढा, अकरा विकरा, हे असं सगळं पाहिलं की भयभीत होणारच. त्या लोकाः प्रव्यथिता, लोक सगळे अतिशय व्यथित, अतिशय दुःखी अशी घाबरलेले आहेत. तथा अहमपि, मी सुद्धा, तसाच मी सुद्धा घाबरलो आहे असं या 23व्या श्लोकामध्ये अर्जुनाने खरं आधीच्या 2-3 श्लोकांमध्येच नकळत सांगितलेलंच आहे की मी पण घाबरलो आहे. इथे मात्र शब्दशः अर्जुनाने भगवंताला सांगून टाकलं, तथा अहमपि, त्याचप्रमाणे मी सुद्धा घाबरलो आहे. आता ह्या 23व्या श्लोकामध्ये जे वर्णन केलं आहे ते शब्दाचं वर्णन ऐकून सुद्धा आपल्याला भीती वाटते. काही कल्पनाच करता येत नाही ना की असं इतके हात, इतके पाय, इतके डोळे, इतके मांड्या, इतकं सगळं काय 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 दिसतं आहे आणि असं इतकं जे रूप आहे ते रूप बघून काय होणार. तर हे सगळं पाहिलं तर विश्वातली सगळीच तोंड, सगळेच हातपाय, सगळेच डोळे, असं जे की आहे आपण अशी कल्पना करू शकतो की आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर काय, तर यांच्या हालचालीला लागणारं जे चैतन्य आहे ते काम करतं आहे, ते एकच आहे, ते दाखवायचं आहे. डोळे अनेक, पण डोळ्यांना दिसण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती एकच आहे. जसं आपण आत्ता आपल्याला समजावून उदाहरण घेतो की आपल्या घरामध्ये असणारी सगळी विजेची उपकरणं आहेत. ही सगळी विजेची उपकरणं जी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात, पण वीज एकच असते. तसंही अनेक अवयव आहेत, अनेक प्रकार आहेत, अनेक हात, अनेक पाय, अनेक जे काही आहे, हे सगळं जे आहे त्याच्या मागे असणारी जी शक्ती आहे ती भगवंताची शक्ती आणि ती एकच आहे. ते दिसावं एवढीच खरी म्हणजे अपेक्षा आहे. दिसतं आहे असं की असं एवढं दिसतं आहे, एवढं दिसतं आहे, तर ते म्हणताय तसा सगळ्या ठिकाणी तोच एक परमात्मा मला दिसतो आहे. जसं वीज तसा तोच एक परमात्मा. हे सगळे जे की अनंत गोष्टी दिसत आहेत त्या अनंत गोष्टींच्या मागे असणारी शक्ती म्हणजे परमात्मा आहे हे मला दिसतं आहे. आता तो परमात्मा आहे त्यामुळे तो चांगल्या रूपात आहे असं खरं असायला हवं आणि हेच आपल्याला मानायचं आहे की तो परमात्मा आहे. या दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे परमात्म्याची शक्ती आहे. तो परमात्मा चांगलाच असला पाहिजे हे मानणं सोपं आहे, पण भयानक रूपात सुद्धा त्याला तोच मानायचा हे कसं शक्य आहे. मग अशी जसं म्हटलं की चांगल्या रूपामध्ये आपल्याला भगवंत मानायचं आहे, मान्य आहे, पण वाईट गोष्ट दिसते तिथे पण त्याला मानायचं, तिथे काही मानायला आपलं मन तयार होते. पण शिकायचं आहे
मानायचं आहे की या जगामधल्या सगळ्या गोष्टींच्या मागे एक शक्ती आहे आणि ती जी शक्ती आहे ती परमात्म्याची आहे आणि ती परमात्म्याची शक्ती आपल्याला मान्य करायची आहे. नुसती मान्य करायची नाही आहे तर ती मानायचीच आहे. दुसरा काही पर्यायच नाही आहे आणि हेच अत्यंत कठीण आहे. मग आता किती कठीण आहे? खरं तर आपलीच परीक्षा आहे. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला उदाहरणाच्या हस्तात पक्कं कळेल की आपल्याला तर सगळ्याच्या मागे परमेश्वर बघायचं आहे. चांगल्या वाईट काहीही गोष्टी असल्या तरी ती परमात्म्याची शक्ती आहे असं आपल्याला पाहायचं आहे. फ्रीजमध्ये थंड होणाऱ्या वस्तूंच्या मागे पण वीजच लागते. गरम पाणी हवं आहे त्याच्यासाठी लागणारी पण वीजच असते. AC असला तरी वीजच असते. हीटर असला तरी वीजच असते. हे जसं आहे तसं या सगळ्या विश्वाच्या मागे असणारी एकमेव परमात्मा नावाची शक्ती आहे. तिला आपल्याला ओळखायचं आहे, तिला आपण मानायचं आहे. होतं आहे असं की याचे जे परिणाम आहेत ते सगळे आपल्याला हवे असणारे आहेत. आपल्याला गरम पाणी हवं आहे, आपल्याला थंड हवा हवी आहे. त्याप्रमाणे आपली ती वीज नावाचा जो तो परमात्मा आहे तो काम करतो आहे. इथे पण असंच असतं ना की तो जो परमात्मा आहे तो आम्हाला जसं जसं हवा आहे तसं करतो आहे, तो आम्हाला मानायला सोपं गेलं असतं. पण तसं होत नाही ना. आम्हाला हवं आहे तर इथे परमात्मा द्रष्टेपणानं पाहतो. आम्हाला हे मान्य करायला पाहिजे की जे काही आहे ते तो करतो आहे आणि जे काही आहे ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आता ते प्रत्येक वेळेला आपल्याला हवं असणारच असेल असं नाही. हा मोठा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. मी असं म्हटलं की आपण आपली परीक्षा घेऊ शकतो. मी एक उदाहरण देणार आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल किती सामान्य उदाहरणातून आपल्याला पटकन कळेल. समजा आपण कल्पना करूया आपण प्रवासात आहोत आणि प्रवासामध्ये आपल्या मांडीवर आपलं नातवंड आहे आणि त्या आपल्या नातवंडाला प्रवासाचा गाडीचा त्रास झाला आहे, गाडी लागली आहे आणि स्वाभाविकच त्याला स्वच्छ करणं, त्याचे कपडे बदलणं हे सगळं आपल्याला करायला लागलं आहे. आता ते करण्यामध्ये आपल्याला थोडाही त्रास वाटत नाही, कष्ट होत नाही, दुःख होत नाही. आपण सगळंजणं अगदी म्हणजे मनापासून सगळी कामं आपणही करतो. कारण स्वाभाविकच आहे की ते त्या बाळाला काय कळतं आहे, ते जे काही झालं आहे ते स्वच्छ करणं, नीट करणं हे सगळं आपण करतो. आपण प्रवासातच आहोत आणि आता आपण दुसरी कल्पना करूया की आपल्या प्रवासामध्ये असणाऱ्या समजा शेजारी बसणाऱ्या प्रवाशाच्या मांडीवर असणाऱ्या बाळाला त्रास झाला. अगदी असंच घडलं. त्यांच्याकडे समजा पुरेसं पाणी, स्वच्छता करायला काही वस्तू नसतील, काही साधनं नसतील तर आपण काय करू? आता आपण आपली परीक्षा घ्यायची. आपण मदत करू की चरफडू का रागावू की दुर्लक्ष करू की आपलंच नातवंड आहे असं समजून सगळी मदत करू? आता सर्वानुभूती परमेश्वर असं पाहायचं आहे ना आपल्याला. तर आपण आपली परीक्षा घ्यायची की आपण ह्यातलं काय काय करू. आता हे सगळं करताना किती % ते आपण मार्क द्यायचे. आपलंच नातवंड आहे असं हे करू का त्रागा करू का चिडचिड आपली होईल का आपण दुर्लक्षच करू, हे सगळं आपल्या स्वभावावर अवलंबून आहे आणि याच्यावर आपल्याला मार्कांचं % अवलंबून आहे. सर्वानुभूती परमेश्वर असं जर 100% आपल्याला कळलं असेल तर आपल्याला 100 मार्क मिळायचं असेल तर आपलं कसं आचरण असलं पाहिजे हे आपल्याला कळेल. आता भगवंत चांगल्या रूपात बघणं आपल्याला शक्य आहे असे म्हटलं. अर्जुनाला तो भयानक रूपात दिसला आहे, त्यामुळे अकराळ विकराळ दाढा वगैरे वगैरे वर्णन केलं आहे, त्यामुळे असा दिसला. मग अर्जुन पण म्हणजे अर्जुनाने कबूलच केलं की मी पण घाबरलेलो आहे आणि असं जे काही अकराळ विकराळ रूप आहे तिथेसुद्धा त्या भगवंताला आपल्याला स्वीकारायचं आहे. आता अर्जुन भगवंताला म्हणतो आहे मी घाबरलो आहे, सगळे लोक घाबरले. खरंच आहे गोष्ट. आपली मनस्थिती खरं तर असं आहे की सुखाच्या दुःखाच्या किंवा आपण घाबरलो आहे किंवा आनंदी झालो आहे, काही म्हणूया, शब्द काही वापरा, सुखदुःख म्हणा नाही तर घाबरलो आहे दुःखी झालो आहे म्हणा. आपली मनस्थिती जशी असते तसं आजूबाजूचं जग आपल्याला दिसतं. आता 15 तारखेला निवडणूक आहेच, त्यामुळे निवडणुकीची गोष्ट आठवते. अनेकदा असं असतं, अनेक लोकांचा विचार असा असतो, एकतर ते मतदान करायला जातच नाहीत. वर त्यांचं म्हणणं असं असतं की सगळीकडे दंडेली चालली आहे, भ्रष्टाचार चालला आहे, फार स्वार्थीपणा चाललेला आहे, कुणीच कामं करत नाही, नुसत्या टोप्या बदलणं चाललेलं आहे आणि सगळेजण एका माळेचेच मणी आहेत, त्यामुळे काही त्या निवडणुकीला काही अर्थ नाही असं
त्यांचं मत असतं, सत्ता मिळाली की तसेच सगळेजण वागतात वगैरे वगैरे. आता हे जे सगळं आहे ना, हे काही चुकीचा अशातला भाग नाही, पण हा नकारात्मक विचार आहे. वाईट तर सगळीकडे आहेच, किती पण का वाईट असू दे ना, पण आपण जर सकारात्मक विचार करायचा आहे तर त्या वाईटात काहीतरी चांगलं शोधायलाच पाहिजे ना. सकारात्मक विचार त्यातच जे आहे त्याच्यातच काय बरं चांगलं आहे हा शोधायचा आपल्याला प्रयत्न करायला हवा. चांगली माणसंसुद्धा जगामध्ये असतात, असत नाही तसं नाही. त्यामुळे तर समाज सगळा चाललेला आहे. तर आता ह्याचाच आपण करूया की हे जसं आपण विचार करतो की असं सगळं जरी असलं तरी त्यातल्या त्यात आपल्याला विचार करायला लागतो. तसं आहे की या विश्वरूपामध्ये सगळं भयानक दिसतं आहे, अगदी बरोबर आहे, पण त्याच्यात चांगलं काय भगवंत म्हणतो, अर्जुना बघ त्यात चांगलं काय आहे. तुला असं वाटतं आहे की सगळं भयानक आहे, सगळं अगदी घाबरवून टाकणारच आहे, पण आपण जसा विचार करतो तसं जग आपल्याला दिसतं. आपण चांगला विचार केला तर घाबरवून टाकणारं नाही दिसणार, असं भगवंताचं सांगणं आहे. अर्जुन म्हणतो की मी घाबरला आहे, सगळेच लोक घाबरले, कडे जे दिसत आहे ते भयानकच आहे, भीती देणारच आहे. पण आता बघायचं असं की हे जे काही भीतीदायक वाटतं आहे ते भीतीदायक नाही आहे, ते आपल्या आत भीती आहे म्हणून भीतीदायक आहे. आपण जर सगळीकडे परमात्माच बघायचं ठरवलं तर मग ते भीतीदायक नाही आहे. म्हणून आता अर्जुन म्हणतोय भगवंता तुझं हे 11-11 रूप आहे ते बघून मी घाबरलो आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की आधीच्या 22व्या श्लोकामध्ये आश्चर्याने तुला ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे यादी दिली ना त्या 22व्या श्लोकामध्ये, त्या यादीमधल्या सगळ्या लोकांना भीती वाटली असं अर्जुनाने वर्णन केलं आहे. सगळ्यांना भीती वाटलेली आहे आणि सगळे म्हणजे एवढे रुद्र, आदित्य, वसु आणि काही यक्ष, गंधर्व ह्या सगळ्या लोकांची हे दिली आणि त्या सगळ्यांनी तुझं रूप पाहिलं आहे आणि ते सगळे त्यांना सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे इतकं विचित्र असं विश्वरूप भेसूर, एवढी पुष्कळ तोंडं, पुष्कळ डोळे, पुष्कळ पोटं आणि जे काही पुष्कळ पाहिलं आहे, किती उदरण, किती पोटं आणि किती दाढा आणि किती 11-11 वगैरे वगैरे, हे सगळं असं जणू काही खायला उठलं आहे असं ते 11-11 तोंड, असं सगळं जे काही आहे ते नक्कीच. बरं असं आहे ना की हे सगळं अर्जुन म्हणतो आहे दिसतं आहे, कल्पना आपल्याला अशी वाटते की एवढं सगळं एका दृष्टिक्षेपात दिसत असेल का. सगळं विश्व बघायचं आहे. आता दिव्यदृष्टी दिली अर्जुनाला त्यामुळे त्याला दृष्टिक्षेपात दिसत असेल तर त्याचं वर्णन करतो आहे. आपलं कसं होतं, आपल्याला व्यवहारात दिसतं की समजा आपण दूर असलो आणि समजा आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला गेलो तर दूरवरून आपल्याला लोहपुरुष वल्लभभाई पटेलांचा सगळा पुतळा असा दूरवरून दिसतो. जेवढे दूर आहोत तिथून आपण पाहिलं तर आपल्याला ते सगळा पुतळा आपल्याला एका दृष्टिक्षेपात दिसतो. पण आपण जेवढे जवळ गेलं, अगदी त्यांच्या चरणाशी गेलं की मग ती जी काही भव्यता आहे ती सगळा पुतळा काही आपल्याला दिसत नाही. मग फक्त आपल्याला त्यांच्या चरण दिसतात आणि ते चरण दिसले याचा अर्थ की त्यांची पूर्ण शक्ती आपल्याला कळते. अगदी तसंच आहे इथे पण तोच अर्जुनाचं सांगणं जे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ही भगवंताची पुष्कळ पोटात, पुष्कळ डोळे, पुष्कळ हात आणि पुष्कळ पाय असं सगळं जे वर्णन आहे, आता आपली दृष्टी बदलायची आहे. आत्ता जसं म्हटलं की दूरवरून आपल्याला ते दिसले, जेव्हा जवळ गेलो चरणाशी डोकं टेकलं वल्लभभाईंच्या तेव्हा त्यांची शक्ती आपल्या लक्षात आली की एवढं मोठं भव्य दिव्य असं जे की स्टॅच्यू उभा केला हे कसं केलं, लोहपुरुष होते, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं कर्तृत्व हे त्या चरणाशी गेल्यावर आपल्या मनात आलं. अगदी असाच भाव या विश्वरूपाच्या वेळेला अर्जुन जे वर्णन करतो आहे त्याच्यात आपण लक्षात घ्या की पुष्कळ पोटं दिसतात. असे पुष्कळ पोटं बिटं दिसत नाही. तो परमेश्वर कसा आहे, तो परमात्मा कसा आहे, तर त्या भगवंताला तुमचे आमचे सगळ्यांचे अपराध पोटात घालायचे आहे आणि म्हणून ते पोट मोठं वगैरे वर्णन केलं आहे. सगळ्या विश्वाचा एवढा पसारा तो त्याला सांभाळायचा आहे म्हणून असं सगळं त्याचं वर्णन आहे. आपण म्हणतो ना पोटातून बोलणं, पोट तिडकीनं बोलणं असं वर्णन आहे आपल्याकडे. तर ह्याचा अर्थ काय की इतका प्रामाणिकपणा मनापासून पोटातून बोलणं म्हणजे काय, खरं बोलणं किंवा क्षमाशील असणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते बहुउदरम असं वर्णन केलं आहे. सगळ्या जगाचा गाडा त्या परमात्म्याला चालवायचा आहे त्यामुळे असं सगळं थोडासा धाक असायलाच हवा ना. अलीकडे काय झालं आहे, अलीकडे आपल्याला कुणाचा धाक, कुणाचा आदर अशा गोष्टी राहिल्याच नाही आहेत. मग ते बहुदंशा करायला म्हटलं आहे असं थोडंसं भय वाटेल असं असायचंच. पूर्वी
आपल्या लहानपणी म्हणूया घरातले जे करते पुरुष असतील म्हणजे आजोबा वगैरे अशा ह्याची जी मंडळी असेल ते थोडंसं त्यांचा एक आदरयुक्त धाक असायचा, भीती असायची. आमची आई पण वर्णन करायची. आम्हाला आमचे आजोबा कधी असे म्हणजे धाक वाटण्यासारखे नाही वाटले, पण आमची आई म्हणायची, आमच्या काका म्हणायचे ना, काकांच्या वाहना वाजल्या की आम्ही मुलं आत पळून जायचो. तर एक असं आदरयुक्त भय, आदरयुक्त भीती असायची की नुसतं त्यांची चाहूल लागली की सगळी मंडळी, अगदी घरातली मंडळी, नोकर चाकर सगळे चिडीचूप. हा जो आहे ना, हा कर्तृत्वाचा, अधिकाराचा किंवा थोड्या अशा असेलही अधिकार असणारी मंडळी थोडी तपतपण असू शकतात. तर असा जो काही प्रभाव आहे, आता ह्याच्यामध्ये प्रेम आणि मृदुता नसते अशातला काही भाग नाही आहे, मर्यादित असते. किंवा आपण म्हणूया की काही नातवंडांपुरतं प्रेम असतं, बाकीच्यांसाठी थोडा धाक असतो. पण अशा प्रकारचं व्यक्तिमत्वाचं वर्णन आपल्याला समजू शकतं. तर हे जसं आहे की तसंच वर्णन आहे. तर एकीकडे दंष्टा करायला म्हटलं म्हणजे असं लगेच डोळ्यासमोर येतो की उग्र चेहरा आहे, अशा काहीतरी फेनारलेलं नाक आहे, अशा काहीतरी फिसकाळलेल्या मिशा वगैरे आहेत आणि अर्जुन असं भगवंताला अशा रूपात, अशा विश्वरूपात पाहतो आहे. पण याच्यात पण एक प्रेम आहे, मृदुता आहे, आदर आहे, तो जो धाक आहे तो आवश्यक धाक आहे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. विश्वरूपामधला परमेश्वर आपल्याला बघायचा आहे तर असा वाटला पाहिजे. आणि मग असा उग्ररूपाचं अर्जुन म्हणतो की मी घाबरलो. खरं तर अर्जुन एवढा शूरवीर आहे, अर्जुनला खरं घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. असामान्य धैर्य अर्जुनाजवळ आहे. आम्ही घाबरलो ठीक आहे, म्हणजे आपल्याला नाहीच आहे दिव्यदृष्टी दिलेली, पण आपण वर्णन करूनसुद्धा धुरंधर बघायची हिंमत नाही, कारण आपल्याला ते बघवणार नाही असं आपण वर्णन करतो. तर तसं अर्जुनाच्या बाबतीत नाही आहे. अर्जुन मुळातच धैर्यवान आहे. त्यांनी साक्षात भगवान शंकराशी युद्ध केलेलं आहे आणि युद्धामध्ये पशुपतास्त्र मिळवलेलं आहे. शंकराशी युद्ध करून, साधं नाही, शंकराशी युद्ध करून त्याच्याकडलं जे अत्यंत महत्त्वाचं पाशुपतास्त्र ते त्यांनी मिळवलेलं आहे. बरं, एवढा धैर्यशील असलेला अर्जुन मोठमोठ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याजवळ हे जे पाशुपतास्त्र मिळालं आहे त्याचा उपयोग केलेला नाही आहे. कौरवांशी एवढं युद्ध झालं, कौरवांकडे अश्वत्थामा होता, द्रोणाचार्य होते, कर्ण होते, या सगळ्यांनी पांडवांसाठी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता. आणि त्यांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला म्हणून अर्जुनाने पण ब्रह्मास्त्राचा उपयोग केला, केवळ त्यांच्या ब्रह्मास्त्राचं निवारण करण्यासाठी. त्याच वेळेला पाशुपतास्त्राचा उपयोग जर अर्जुनाने केला असता तर ब्रह्मास्त्रापेक्षा कितीतरी पट या पाशुपतास्त्राची शक्ती होती. पण तसं अर्जुनाने केलं नाही. अर्जुनाचा रुजुता हा जो काही गुण आहे, त्यामुळे तो किती धैर्यवान होता, हिंमतवान होता हे आपल्या लक्षात येईल. खरं तर पाशुपतास्त्रासारखं अस्त्र त्याच्याजवळ असताना त्याला काहीच गरज नव्हती, पण त्यांनी आपल्या शत्रूवरसुद्धा याचा उपयोग केला नाही, इतका तो धैर्यवान होता. आता मात्र असं झालं आहे की अर्जुन म्हणतो, म्हणजे इतका धैर्यवान असणारा अर्जुन पण म्हणतो आहे की भगवंता तुझं हे जे अकराळ विकराळ रूप आहे ना ते पाहून मी घाबरलो आहे. म्हणजे आपल्याला अर्जुनाने 15व्या श्लोकापासून आज आपण जो 23व्या श्लोकापर्यंत आलो, यामध्ये जे काही विश्वरूपामध्ये दिसणाऱ्या ह्या ईश्वराचं वर्णन केलं आहे, आपल्याही दृष्टीनं आपल्याला पाहायचं आहे की भयावह वाटेल असं आहेच, प्रश्नच नाही. पण त्यामध्ये आपल्याला भय का वाटतं आहे, तर ईश्वर सगळीकडे कसं आहे हे दाखवण्यासाठी अर्जुन त्याचे वर्णन करतो आहे. ते सांगता सांगता आपल्या लक्षात घ्यायचं आहे की अरे चांगला आणि वाईट सगळीकडे जर तो परमात्मा आहे तर त्या परमात्म्याचं रूप सगळीकडे दिसताना आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे. म्हणून मग अशी व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगितलं, आपलं जे आहे ते आपण स्वीकारतो तसंच सगळीकडलं स्वीकारलं पाहिजे. इतकं जेव्हा आपलं मन मोठं होईल तेव्हा आपल्याला हे परमेश्वर नेमका काय आहे, परमात्मा काय आहे, त्याचं रूप काय आहे ते कळेल. नाहीतर आपल्याला ते उग्रच वाटेल, नाहीतर आपल्याला ते भय वाटणारच वाटेल. तसंच आपल्याला अजूनही अर्जुनाला भीती वाटणाऱ्या काही गोष्टी तो पुढे वर्णन करणार आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की एक वेळ अशी येणार आहे की अर्जुनच वर्णन करून सांगणार आहे की बाबा भगवंता तू आपल्या सगुण रूपात जसा मला हवा आहेस तसा परत ये, मला आता हे विश्वरूप बघायचं राहील. विश्वरूप बघण्याची इच्छा पण अर्जुनानेच व्यक्त केली होती आणि मला आता हे बघायचं नाही, मला भीती वाटते आहे, तू माझ्या मूळ रूपातच माझ्यासमोर ये, माझा जसा तू होतास भगवंत, मेहुणा, मित्र, तसाच तू माझ्यासमोर ये, सगुण रूपातच ये.
असं तो वर्णन करतो. जसं अर्जुनाने विश्वरूप मला बघायचं आहे म्हणता क्षणी भगवंतानी विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. तसं विश्वरूप संपताना म्हणजे विश्वरूप दाखवता जेव्हा अर्जुन म्हणणार आहे की नाही तो सगुण रूपात आहे, तेव्हा लगेच भगवंत सगुण रूपात पण येणार आहे. ही अर्जुनाची आणि भगवंताची जी काही खास जोडी आहे त्या जोडीचा अनुभव पण घेणार आहोत. पुढला श्लोक पुढल्या वेळेस घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.